चैत्र. तर चैत्रामध्ये काय होतं, झाडांना नवीन पालवी फुटते आणि कडुलिंब जे आहे ते औषधी आहे. आपण सायंटिफिक वेनी महत्त्व सांगतोय. तसं मी उद्या वाचून सांगतेच की का सेलिब्रेट करतो आपण. आता मी पण पाहिलं नाही, पण याचे एक अशी म्हटलं जातं की बाबा ज्यावेळेला राम माघारी आले वनवासावरनं, तेव्हा लोकांनी काय केलं, दिवाळी सेलिब्रेट केली, सगळ्यांनी दिवे लावले. तसे ह्याची पण गुढीपाडव्याची पण एक प्रथा आहे. आता ह्याच्या मागे खूप वेगवेगळ्या ॲक्च्युली संकल्पना आहेत. असं पण म्हटलं जातं की मुघलांनी काय केलं, ज्यावेळेला स्वारी केली तर त्यावेळेला लोकांची मुंडकी त्यांनी छाटली आणि आपल्या ज्या महिला होत्या तर त्यांच्या साड्या काढून त्यांनी त्या काठीवर लटकवल्या आणि त्यांच्याच नवऱ्याचं मुंडकं त्या काठीला लटकवलं. तर म्हणजे ही पण एक मान्यता आहे. पण आपण ज्या कारणासाठी सेलिब्रेट करतो ते म्हणजे काय, तर हे जे पालवी फुटतं चैत्र महिन्यामध्ये नवीन, मग तो आपण पाला काढतो. आणि तांब्या म्हणजे तो कलश, आपण त्याला कलश म्हणतो. कलश म्हणजे काय, कुठलं पण शुभ कार्याच्या वेळेला आपण कलश पूजन करतो, बरोबर. म्हणून हा कलश आज वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण तिथे लावून, आणि साडी का लावायची, तर नवीन वर्ष आणि नवीन वस्त्र लावतो, न वापरलेलं कुणीतरी गिफ्ट दिलेलं वगैरे असं वस्त्र आपण कधी वापरत नाही. तर त्या निमित्ताने आपण खरेदी करतो घरातल्या महिलेसाठी आणि ती साडी आपण लावतो. म्हणजे आता कोवळे सूर्यकिरण असतात सकाळी सकाळी, मग ते साड्या पण आहेत, त्याच्यावरचे ते पडले पाहिजे. ठीक आहे, हे खायचं ना, ती आपल्याला मिळाली. थांब थांब पाला. आणि हा कडुलिंबाचा जो पाला पुजलाय आपण सकाळी, तो का खायचा रे, कारण की आपल्या बॉडीमध्ये बरेचसे टॉक्सिन्स वगैरे असतात. ते कडुलिंब जे आहे ते अँटीटॉक्सिन आहे. म्हणून आजपासून का उद्यापासून बारस चालू होते मॅम, बारस चालू होते आता. त्याच्यात ते लिंबा सालीच आपल्याला पित असते. ह्याच्यामध्ये उष्णता कमी होते तुमच्या शरीरात आणि टॉक्सिन्स आहेत ह्याच्यामुळे मरतात. आपण एकदम स्वच्छ ताजा आपल्या झाडाचा पाला घातलाय, टेन्शन घेऊन हॉटेलमध्ये जेवण मी करतो. हे आश्चर्य बाण. आणि हे आहे संकुलन, क्रीडा संकुलन अँड आर्चरी ग्राउंड. हे आहे दिग्रज शहरामधलं. आज माझ्या क्लासमेटला भेटून मी खूपच आनंदी झालेली आहे, तर त्याला तुम्हाला पण दाखवून देते कुठे गेला. सध्या तो तर बिझी आहे स्टुडंटला शिकवण्यामध्ये. तर चल, सध्या तो स्टुडंटमध्ये बिझी आहे. सर बोलू का, तुम्ही बघू शकता. हा आहे सुरेंद्र राठोड, आमच्या आर्चरी गोल्ड मेडलिस्ट, नांदगाव खंडेश्वर, तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावतीचा हा एकमेव स्टुडंट्स आहे. आणि ही स्वामी विवेकानंद अकॅडमीमधून नांदगाव खंडेश्वर सदानंद सर जाधव हा त्यांचे गुरु, हा गुरुकडे शिकला आणि हा तुमचा शिष्य आहे.